नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फिरस्ती यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आहोपे गावात जाणार आहोत। आहोपे गाव हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेवटचं गाव आहे, घाटावरील शेवटचं गाव, आणि त्याच्या पलीकडे कोकण सुरू होतं। आणि त्या आहोपे घाटातून आपल्याला खाली कोकणातही उतरता येत आहे आणि तिथं एक कोकणकड्यासारखा पॉईंटही आहे। त्याचबरोबर आपण अगोदर जाणार आहोत दाऱ्या घाटात आणि तिथेही काही धबधबे आहेत। या सगळ्या गोष्टींना आपण भेट देणार आहोत। महाराष्ट्रातून खाली कोकणात उतरण्यासाठी आणि कोकणातून वर येण्यासाठी आता जसे हायवे तसे पूर्वी हे घाट होते, घाट रस्ते सह्याद्रीतले। त्यातला हा एक, त्यापैकी हा एक दाऱ्या घाट। याच्या उजव्या साईडला आहे जीवधनचा नाणे घाट आणि त्याच्या पलीकडे माळशेज घाट वगैरे बाकीचे घाट आहेत। तर आपण पुढे आता धबधब्याकडे चाललेलो आहोत। दाऱ्या घाटानंतर आम्ही निघालो आहोपे घाटाकडे। मध्ये आम्हाला एक छोटासा आधुनिक रस्ता लागला आणि पुढे जाताना बरेच ठिकाणी रस्त्याची कामं सुरू होती, त्यामुळे चिखल वगैरे झालेला होता। पण आमच्या नशिबाने पाऊस पडलेला नव्हता, त्यामुळे आमची गाडी चिखलात वगैरे अडकली नाही। पण पाऊस जर जास्त असेल तर या रस्त्याने तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकत नाही, कारण चिखलात गाडी फसण्याचे भरपूर चान्सेस आहेत। आणि अगोदर कधीही जे स्थानिक लोकांना विचारून तुम्ही रस्त्याचा अंदाज घेऊ शकता आणि त्यानंतरच पुढे जायचं का नाही हा निर्णय घेऊ शकता। आणि हा पूर्ण बिबट्याप्रवण क्षेत्र आहे मला वाटतं असं। आम्ही लोकांना विचारलं, त्यांनी नाही म्हटलं, पण इथे घनदाट जंगल आहे आणि लोकांची वर्दळही खूप कमी आहे, त्यामुळं शक्यतो सुरक्षितपणे या रस्त्यावर प्रवास करावा।
सध्या हातजीव ते आहुपे या रस्त्यावर आहे आणि आम्हाला तिथं हा पॉईंट दिसला आहे. म्हणजे हा खूपच रिमोट एरिया म्हणू शकतो आपण याला. आणि तिकडं अभिजित आपलं शूटिंग करतो आहे. म्हणजे खरंच एकदम भारी आहे. इथं लोक वगैरे कोणीच नाही आहे. इथून भीमाशंकर, आय थिंक भीमाशंकर जंगलाचा भाग आहे. आणि तुम्ही इथून बघाल ना, या साईडला पूर्ण डोंगर. तिकडे गाडी थांबवली आहे, तिकडे श्रीकांत आहे. एकदम भारी म्हणू शकते. खूप भारी पॉईंट आहे हा. म्हणजे मुळशीच नवीन काहीतरी बघायचं असेल तर इथे येण्याला नक्कीच प्राधान्य दिलं पाहिजे. रस्ता थोडासा खराब होता, पाऊस नसल्यामुळे चिखल वगैरे नाही आहे, पण खतरनाक पॉईंट आहे हा. इथं बघू शकता तुम्ही, लिटरली म्हणजे स्वर्गात आल्यासारखा अनुभव आहे हा. आता काय पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त स्वर्ग होऊन सुंदर. हा म्हणजे खतरनाक आहे, एकदम खतरनाक. हो, धबधबा पण आहे. कुठला धबधबा आता काय माहिती. आणि हा कडा आहे. आम्ही सेफ्टी म्हणून बरंच लांब थांबलेलो आहे. हे व्हिडिओमध्ये दिसत नाही लांब आहे म्हणून. काय म्हणू शकतो आता आपण हे बघितलं, निशब्द एकदम. आम्हाला आत्ताच एक डरकाळी पण ऐकू आली आहे, बहुतेक बिबट्याची होती. आता आपण आलो आहोत आहुपे गावात. हे आंबेगाव तालुक्यातलं शेवटचं गाव आहे सह्याद्री. आणि इथं आपल्याला खाली दिसतोय तो ठाणे जिल्हा आहे. आणि आमच्यासोबत आमचे मित्र आहुपे गावातले आहेत, साजन. त्यांनीच आम्हाला इथपर्यंत आणलं आहे. तर आम्ही त्यांना काही प्रश्न विचारणार आहे गावाबद्दल आणि इथून काय काय दिसतंय. म्हणजे खूपच छान आहे, कोकणकडा म्हणतो ना आपण त्या टाईपमध्येच आहे. फक्त इथं उलटा धबधबा मला दिसत नाही आहे कुठं. म्हणजे आहे त्या साईडला, बघता येईल, आम्ही बघू. मग अजून काय काय इथं बघण्यासारखं?
बघण्यासारखं पुढे धबधबा आहे, हां पण आता सध्या पाऊस नसल्यामुळे हां त्याला पाणी कमी आहे, त्याच्यामुळे तो काय आता व्यवस्थित दिसणार नाही. धुकं वगैरे इथं कधी असतं? धुकं वगैरे पाऊस असल्यानंतर खूप धुकं असतं. आता सध्या पाऊस पडत नाही, झाले 4-5 दिवस झाले पाऊस पडत नाही, ऊन पडते, त्याच्यामुळे धुकं काय पडत नाही. आणि निसर्गरम्य आउपेगाव हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लास्ट टोक आहे आणि खूप बघण्यासारखं गाव आहे. कोकण कडा इकडं पुढे गेला ना तुम्ही, हां तुम्हाला तिथे मच्छिंद्रगड आणि गोरखगड दिसेल. अच्छा, ते अगदी कड्याच्या अप्रतिम. पलीकडे का? हो आणि घोड नदीचा उगम पण इथंच आहे ना? हो, घोड नदीचा उगम आउपेगावातून झालेला आहे. त्याची काय स्टोरी तुम्ही म्हणजे सांगत होते ते काय? आज गावातले मोठे व्यक्तींच्या तोंडातून मी ऐकलेले बोलले, पहिले तिथे घोडा असायचा म्हणजे दगडाचा, हां त्या घोड्यामधून पहिले पाणी पडायचं, त्याच्यामुळे त्याला घोड नदी असं नाव पडलेले. अच्छा, धन्यवाद दादा आम्हाला इथं एवढं भारी गाव दाखवल्याबद्दल.